नमस्कार। आज पौष कृष्ण द्वितीया शक 1945 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजात जल्लोषाचं वातावरण। कासारवडवली पोलीस ठाण्यातील असिस्टंट सब इन्स्पेक्टर सुनील खैरे यांचं आकस्मिक निधन आणि शिवसेनेच्या आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शिवसैनिकांची शक्तीस्थळावर गर्दी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजानं हा निर्णय जल्लोषात साजरा केला। ठिकठिकाणी या निमित्तानं पेढे वाटण्यात आले। गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लढा देत होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं आहे, तर सरकारसोबत सकारात्मक चर्चा होत नसल्याने जरांगे पाटील यांनी लाखो मराठा समाज बांधवांसह मुंबईमध्ये जाण्याचं ठरवलं। नवी मुंबईपर्यंत ते पोहोचले देखील, मात्र काल रात्री उशिरा सरकारकडून आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आणि त्यामुळे राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। त्याचबरोबर ठाण्यात देखील मराठा समाजाकडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे। यावेळी मराठा बांधवांनी सरकारचे आणि मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले। लोकशाही प्रगल्भ बनवण्याबरोबरच विविध विचारांवर आधारित व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पात्र मतदारांनी भारतीय संविधानाने दिलेला आपला मतदानाचा हक्क बजावणे ही काळाची गरज आहे। मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्टीच्या दिवशी बाहेरगावी सुट्टीसाठी न जाता नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले। राष्ट्रीय मतदान दिनानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। लोकशाही व्यवस्थेत सरकारमध्ये प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदान गरजेचं आहे। जनतेच्या विचारांचे प्रतिबिंब मतदानामध्ये उमटून सरकार निवडले जातं। त्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पात्र मतदाराने मतदानाचा हक्क नक्की बजावावा। अभिनेते गिरीश ओक यांनी मतदान हा हक्क असून तो आवर्जून बजावायला हवा, नवीन पिढीला समजून घ्यायला हवं। आजची पिढी खूप स्मार्ट आहे। उमेदवार चांगला असेल तर त्याला मतदारांकडून मतदानाच्या रूपाने निश्चित चांगला प्रतिसाद दिला जाईल असं मत व्यक्त करून योग्य उमेदवार निवडण्यासाठी पूरक व्यवस्था आवश्यक आहे। ती भूमिका निवडणूक आयोगाकडून पार पाडली जात आहे, अशा शब्दात ओक यांनी शासकीय व्यवस्थेचं कौतुक केलं। या कार्यक्रमात मतदार नोंदणी मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जोशी बेडेकर कॉलेज, बांदोडकर कॉलेज, ज्ञानसाधना कॉलेज, अभिनव कॉलेज यांना गौरवण्यात आलं। तर कार्यक्रमाच्या दरम्यान नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा संदेशही दाखवण्यात आला। त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले मैं भारत हूँ आणि राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसारित केलेले गीत प्रसारित करण्यात आले। जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना प्रतिज्ञा दिली। कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार, महसूल सहाय्यक, संगणक सहाय्यक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कासारवडवली पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर कर्तव्यावर असणारे सुनील खैरे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं। ते 54 वर्षांचे होते। ठाणे सत्र न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला।
तेथील कर्मचाऱ्यांनी त्वरित त्यांना रुग्णालयात नेलं, मात्र तत्पूर्वी त्यांचं निधन झालं होतं. हवालदार खैरे हे गुन्हे संबंधित न्यायालयीन कामासाठी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात गेले होते. काम आटोपून ते पोलीस ठाण्याकडे निघाले असताना न्यायालयातच त्यांना छातीत चमका येऊ लागल्या. ही बाब तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना चरई येथील कुंबळा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र ते मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यावर त्यांचं शव जुन्नरजवळ असलेल्या नारायणगाव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात स्टेट बँकेतर्फे रुग्णवाहिका देण्यात आली. स्टेट बँकेच्या व्यावसायिक सामाजिक दायित्व अंतर्गत घेण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेची चावी मुंबई मेट्रो सर्कल भारतीय स्टेट बँकेच्या महाव्यवस्थापक जुही चिन्हा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांच्याकडे देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सिन्हा यांनी स्टेट बँक ही अग्रगण्य शासकीय बँक असून या बँकेतर्फे नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यापुढेही या सेवा अधिक उत्तमरित्या देण्यासाठी ही बँक कटिबद्ध असून व्यावसायिक सामाजिक दायित्व अंतर्गत देखील आपली सामाजिक जबाबदारी अधिक सक्षमतेने पार पाडण्यात येईल असं सांगितलं. सहकार्य करा. समाजामध्ये कुष्ठरोग विषयक शास्त्रोक्त माहिती पोहोचावी या उद्देशाने राज्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबवण्यात येतं. कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त तसंच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून जिल्ह्यात 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान पंधरवडा राबवण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेद्वारे कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा, कुष्ठबाधित व्यक्तींचं मनोगत, शाळेमध्ये कुष्ठरोग संदेश वाचन आदी उपक्रम पंधरवड्यामध्ये राबवण्यात येणार आहेत. महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पथनाट्य, आरोग्य मेळावे, जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करून जनजागृती करायची आहे. तरी कुष्ठरोग जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधून इतर सर्व विभागांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केलंय. ठाणे मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांसाठी बायोमेट्रिक टच स्क्रीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली. या सुविधेचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य कारागृह आणि सुधार सेवाचे अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते झालं.
सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटी मार्फत संनियंत्रण करण्यात येत असलेल्या ICJS प्रकल्प, ज्यामध्ये न्यायालयाचे ई कोर्ट्स संगणकीकरण प्रकल्प, पोलीस विभागाचा CCTNS संगणकीकरण प्रकल्प, कारागृह विभागाची ई प्रिझन संगणकीकरण प्रकल्प, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा यांची ई फॉरेन्सिक प्रणाली आणि पब्लिक प्रॉसिक्युशन विभागाची संगणकीकरण प्रणाली यांच्यामध्ये आपापसात माहितीची देवाणघेवाण सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार ई प्रिझन प्रणाली सर्व कारागृहात लागू करण्यात आली आहे। कारागृहातील बंदिस्त बंद्यांना ई मुलाखत या सुविधेचा लाभ देण्यात येत आहे। कारागृहातील बंद्यांच्या त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि वकील मुलाखती या ऑनलाईन सुरू करण्यात आलेल्या आहेत। बंद्यांच्या नातेवाईकांना वकिलांना ई मुलाखत ॲपद्वारे काही दिवस अगोदर मुलाखत आरक्षित करता येऊ शकणार आहे। बायोमेट्रिक टचस्क्रीन ई किऑस्क मशीनद्वारे कारागृहातील बंद्यांना माहिती स्वतः पाहता येणार आहे। ठाण्यात 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोल्जर मॅरेथॉन रनचं आयोजन करण्यात आलं होतं। भारतीय सैनिकांची आठवण व्हावी आणि सैनिकांना मानवंदना म्हणून भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे आणि माजी नगरसेविका स्नेहा मोरे यांच्या वतीनं ठाण्यात 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोल्जर मॅरेथॉन रनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावर्षी या मॅरेथॉन बरोबरच सायकल रनचं ही आयोजन करण्यात आलं होतं। संपूर्ण मॅरेथॉन ही 5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 2 किलोमीटर अशा विविध भागांमध्ये घेतली गेली। या स्पर्धेत हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे यांनी देखील उपस्थिती लावली। मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। धर्मवीर आनंद दिघे यांची आज जयंती असून खासदार राजन विचारे आणि कार्यकर्त्यांनी आनंद दिघेंच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी राजन विचारे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली। मराठा आरक्षणासंदर्भातील खरं काय आहे हे थोड्या दिवसात कळेल, त्यामुळे थोडी वाट पाहावी। मनोज जरांगे सारखा एक योद्धा मनोज जरांगे पाटील लढा देतो आहे। त्यांच्या मागण्या ज्या मान्य झाल्या आहेत त्या कागदावर आहेत, पण जेव्हा या मागण्यांची अंमलबजावणी होईल तेव्हा खरा आनंद साजरा होईल, असं राजन विचारे यांनी यावेळी सांगितलं। आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे यांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून दर्शन घेतलं। तसंच टेंबीनाका आणि आनंद दिघेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणाने टेंबीनाका परिसर दुमदुमला। यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, तसंच शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला उपजिल्हा संघटक, महिला विभाग संघटक तसंच पक्षाचे पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली। इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता आनंद दिघे यांची जयंती निमित्त मराठ्यांना न्याय दिला। बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, त्यामुळेच आपण हे काम करू शकलो, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता, अन्याय न करता आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना न्याय दिला आहे। हा निर्णय घेण्याचं काम या सरकारने केलं, याचा अभिमान आहे। सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे। सर्वांसाठी अनेक निर्णय घेतले, याचा आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी सांगितलं। आनंद दिघे यांनी त्यागी बनून काम केलं आहे। आश्रमात आलेला गोरगरीब दीनदलित कधी खाली हाताने गेलेला नाही। दुःखी चेहऱ्याने आलेला माणूस आनंदामध्ये हसतमुखाने परत गेलेला आपण पाहिला असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। यावेळी शिंदे यांनी शक्तीस्थळावर जाऊनही आदरांजली अर्पण केली। खासदार श्रीकांत शिंदे तसंच मुरली देवरा यांनीही शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांना आदरांजली वाहिली। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग
ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजात जल्लोषाचं वातावरण. कासारवडवली पोलीस ठाण्यातील असिस्टंट सब इन्स्पेक्टर सुनील खैरे यांचं आकस्मिक निधन. आणि शिवसेनेच्या आनंद दिघे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शिवसैनिकांची शक्तीस्थळावर गर्दी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.